आज भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बंटी कुकडे यांनी देशाच्या आणि राज्याच्या तसेच नागपूरच्या राजकारणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणाले पाहूया। आज माझा वाढदिवस आहे आणि जितकेही माझे आप्तेष्ट आहेत, जे माझ्यावर प्रेम करणारे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांचं प्रेम माझ्यासोबत आहे, त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव आज मला झाला। मोठ्यांचा आशीर्वाद मिळाला। मान्य नितीनजी, मान्य देवेंजी, मान्य बावनकुळे साहेब, आमदार कृष्णाभाऊ खोपडे, मोहनभाऊ मते यांचा आशीर्वाद मिळाला, प्रवीणजीचा आशीर्वाद मिळाला आणि असंख्य कार्यकर्त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे। आणि मला काम करायची, परत दुपटीने काम करायची परत हिंमत मिळाली, परत ताकद मिळाली, प्रेरणा मिळाली आणि अजून आम्ही भारतीय जनता पक्षाचं उत्स्फूर्तपणे काम करू। आज अखंड भारत संकल्प दिवस आहे, ज्या दिवशी आपल्या देशाचे 2 तुकडे झाले होते आणि त्या दिवशी पण आपले जे देश सोडून आपले भारतीय तिथून पाकिस्तानातून इथे आले, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहे। आज संवेदना परिवाराचा पण अखंड भारत संकल्प दिवसाचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात पण आज मी जाणार आहे। आणि बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार होतात आहे, ते हिंदूंवर अत्याचार थांबवण्यासाठी तिथला हिंदू समाज एक झाला पाहिजे। आणि मी भारताच्या पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना पण म्हणेल की तुम्ही हस्तक्षेप करावा बांगलादेशमध्ये आणि तिथल्या हिंदूंना वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा। कारण हिंदू आपला आहे, आपला भाऊ आहे आणि एकेकाळी बांगलादेश पण आपलाच होता, तिथला हिंदू आपला भाऊ आहे, त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करावा। हीच माझी वाढदिवसाच्या प्रति इच्छा आहे। माझं काही शक्ती प्रदर्शन नाही आहे, हे सर्व कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, म्हणजे उत्स्फूर्त प्रेम माझ्यासोबत आहे आणि मी पक्षाचा कार्यकर्ता आहे। पक्ष जे म्हणेल ते माझ्यासाठी पूर्व दिशा। वाढदिवसाच्या दिवशी हा संकल्प आहे की आपल्या देशातला हिंदू हा सुरक्षित असला पाहिजे, बांगलादेश सारखे हाल आपल्या देशाचे न व्हावे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं आहे, हिंदवी सोदरा सर्वेना हिंदू पतितो भवेत, म्हणजे ह्या देशात कोणीही पतित नाही, कोणीही दलित नाही, सर्व आम्ही एक आहे, सारे भारतीय आम्ही एक आहे। आणि फक्त एकच आपली जात आहे, ती म्हणजे मानवजात। मानवजाती नरसेवा नारायण सेवा, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ब्रीद वाक्य आहे, तेच आम्ही करणार। नरासोबत नारायण सेवा, म्हणजे जनतेची सेवा केली तर हेच देवाची सेवा होईल, देवाची पूजा होईल, हाच माझा संकल्प आहे।